राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोजगाराचा विचार करून 1906 साली स्थापन केलेली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिल म्हणजे शाहू मिल शासनाच्या अनास्थेमुळे 2003 मध्ये ही मिल बंद पडली। सध्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभा करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे। दरम्यान आज शाहू मिल समोर समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समिती यांच्या वतीनं बैठक घेण्यात आली। यामध्ये अनेकांनी आपली मतं मांडत शाहू मिलच्या एकूण 27 एकरांपैकी 13 एकरावर पुन्हा मिल सुरू करावी अशी मागणी केली। शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे सध्या कापसावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा ही 30% 80% वाढवण्याचं ठरवलंय। नवीन वस्त्रोद्योग धोरणात 5 वर्षात नवीन 10 लाख रोजगार उपलब्ध करायचे आहेत। सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतलं जातंय। शासनाच्या धोरणानुसार राज्यात 6 नवीन टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहेत। याचा विचार करता शाहू मिल पुन्हा सुरू करणं हे सर्वांसाठी फायद्याचं ठरणार आहे, असा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला। शाहू मिल बंद पडल्यानंतर कामगार आणि त्यांच्या वारसांना मिळणारी पेन्शन 700 ते 1000 रुपये इतकी आहे। महागाईच्या काळात ही रक्कम तुटपुंजी असल्यानं शासनानं ती वाढवून द्यावी अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। यावेळी शाहू मिल कामगार संघाचे माजी अध्यक्ष शेखर कवाळे, शिवाजी कवाळे, कॉम्रेड दिलीप पवार, विजय देवणे, बाबा इंदुलकर, महेश उत्तुरे, बाबा पार्टे, विशाल देवकुळे, राजू जाधव, अनिल कवाळे, सचिन घाटगे, पांडुरंग कवाळे, मोहन मोरे, विनायक देवकुळे, संभाजी देवपुजे, विजय कवाळे, विठ्ठल घाटगे, बाळासो कवाळे, प्रकाश भंडारी, किरण पाटील आदी उपस्थित होते।